लक्षवेधी क्रमांक 3. सभापती महोदय, आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 76 वर्ष झाली आणि आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात एक वेगळी ओळख निर्माण केली. आदिवासी समाज आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पूजा पद्धती जपत असताना आपलं संस्कृतीचं संवर्धन करतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रमाणात अतिक्रमण हे सभापती महोदय आज धर्मांतराच्या नावाखाली सुरू आहे आणि याच्यामुळे धर्मांतर करूनही आपण आदिवासी समाजाला भेटणारा जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलची ज्या सुविधा आहेत याचा लाभही हे लोक घेत आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय राज्यघटना कलम 13(3) नुसार रूढीगत कायदे अस्तित्वात आहेत. हे कायदे अस्तित्वात असताना आदिवासी समाजातील व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा आपल्या मूळ आस्था, रूढी, परंपरा, सण, उत्सव, संस्कृती व पूजा पद्धती यांचा त्याग करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचं आचरण करीत असेल तर तो मूळ आदिवासींच्या प्रथा, रूढी, परंपरा यांचा त्याग करत आहे आणि परिणामी धर्मांतरित व्यक्ती अथवा व्यक्ती समूह आदिवासींची संस्कृती संवर्धन करत नाही. परिणामी संस्कृती हा विलोप पावायला सुरुवात होते. सभापती महोदय, जल जंगल संवर्धनासाठी व आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतरित व्यक्तींना डिलिस्ट करणे हे काळाची गरज झाली आहे आणि या संदर्भातली कारवाई शासनाने करावी या संदर्भातली मागणी ही माझी प्रामुख्याने या लक्षवेधीच्या माध्यमाने आहे. दुसरं सभापती महोदय, आदिवासी समाजातील कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्ती समूह यांनी आपला मूळ जे रूढी परंपरा आहे व उत्सव आहे याच्यामध्ये ज्यावेळेस तो व्यक्ती अथवा व्यक्ती समूह आदिवासी समाजाला मानला जाऊ नये, त्या व्यक्तीला अथवा व्यक्ती गटाला मानला जाऊ नये या संदर्भातलं शिफारस हे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीने 17 नोव्हेंबर 1970 मध्ये लोकसभेच्या संयुक्त समितीने केलं होतं. त्याचबरोबर सभापती महोदय, राज्यघटनेतील कलम 341 अनुसार अनुसूचित जातीतील व्यक्तीने धर्मांतर केले तर त्याला अनुसूचित जातीचा असण्याची सोय, सवलती व आरक्षण हे लाभ भेटू नये या संदर्भातले विषय हे मी सभागृहात मांडतो आणि यासाठी सभापती महोदय संविधान दिनानिमित्त एक मोर्चाही मुंबईमध्ये निघाला होता. त्यांचीही या संदर्भातली मागणी आहे. हे प्रश्न विचारा रावखरे म्हणून भाई, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, समाजाचा हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की टप्प्याटप्प्याने आदिवासी समाज कमी होत चाललाय या धर्मांतरामुळे आणि आपण जर हा विषय सिरियसली घेतला नाही, कारण एकच लक्षवेधी आहे सकाळच्या सत्रामध्ये, त्याच्यामुळे याची ग्रॅव्हिटी काय आहे याची ग्रॅव्हिटी काय आहे हे मला सभागृहाला समजून देण्याची माझा हा एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आपण थोडीशी संधी द्यावी. मंत्री महोदय त्याला न्याय देतील ही अपेक्षा आम्हाला आहे. आणि त्याच्यामध्येच जो तिसरा प्रश्न आहे सभापती महोदय की कौशल्य विकास विभागाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचे अनेक आदिवासी विद्यार्थी जे धर्मांतर झालेले आहेत असे आदिवासी समाजाचं सर्टिफिकेट लावून प्रवेश घेत आहेत, तर याच्या संदर्भात कारवाई आपण करणार का? नाही, मी त्यांना म्हणतो तुम्ही म्हणायच्या अध्यक्ष महोदय, आज भारताला स्वतंत्र मिळून 77 वर्ष झालेले आहेत. आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, काल्यातरीन आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता. निसर्गप्रेमीने आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून 11% आसपास असून आरोग्य व अन्य सेवा देवाच्या नावावर आमिष दाखवून बळजबरी आदिवासीचे धर्मांतरण करण्यात येत असल्याची बाब निर्देशात येण्याच्या वेळी आपल्या देशात येत आहे. परंतु देशातील पुरातन आदिवासी संस्कृती नष्ट होत असणे, भारतीय संविधान अनुच्छेद 241 अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतरण करून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जाती सवलत बंद होते. तथापि कलम 242 अनुसार अनुसूचित जनजातीच्या व्यक्तींना धर्मांतर मूळ संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याने आता लाभ मिळत आहे. माननीय सभापती महोदय, हा जे काही सर्व चाललेला आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम हे धर्मांतरमुळे होत असताना दिसत आहे.
आदिवासी समाजाचा कोणताही व्यक्ती आपला मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा मानला जाऊ नये अशी एक मांग आहे. माननीय सभापती महोदय, अशी शिफारिश पण 17 नोव्हेंबर 1969 रोजी लोकसभाचे संयुक्त संसदीय समितीने केलेली होती. आदिवासी समाज देवाचे मानणारा समाज आहे, संस्कृतीचा समाज आहे. आदिवासी समाजाने मूळ चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पूजा पद्धती सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निरंजन डावखरेजीने जे विषय मांडला होता, जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये एक मोठी मांग आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांची मांग आहे की जे आदिवासीच्या मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करतात ते आदिवासीचे धर्म रीतिरिवाजचे पालन करत नाही, संस्कृतीचे पालन करत नाही. आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा, ते इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिझर्वेशनचे सीट आहे ते पण घेतात आणि ते जिथे नवीन ते धर्मामध्ये परिवर्तित करतात तिथे जे अल्पसंख्याकचा लाभ आहे ते पण घेतात. हे दोन्ही लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार याविषयी फार सजग आहे. हा मूल आदिवासीचे हक्कावर गदा आहे. असा चालता राहिला तर मूल आदिवासी कुठे जाईल? मूल आदिवासीचे बळजबरीचे धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आमिष, सुविधाचा आमिष दाखवता, ऍडमिशनचा आमिष दाखवता, लोक पैशाचा आमिष दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बली पडतात. म्हणून सरकारने यावेळी काही केला पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे. या विषयावर सरकार गंभीरतेने विचार करत आहे. नक्की सरकार यामध्ये काही करणार आहे. एक मिनिट बरं करून द्या ना. आपण ज्येष्ठ आहात प्लीज म्हणून करू द्या. द्या मग परत त्यांचं राहिलं की ते वाद मॅडम एक दोन प्रश्न. प्रेम वगैरेचा प्रश्न सभापती महोदया, सन्माननीय सदस्य निरंजन त्यांनी ह्या डावखरे विषयावरती लक्षवेधी साहेबांनी पूर्वी घेतली होती. अत्यंत महत्वपूर्ण विषय सभागृहामध्ये चर्चेला आणला आहे आणि माननीय सन्माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा सरकारची भूमिका ठामपणे मांडलेली आहे. सभापती महोदया, हिंदू धर्मावरती अतिक्रमण करणं, हिंदू धर्मामध्ये ही परंपरा ज्या आहेत, चांगल्या चाली, रीती, रूढी, परंपरा याचं खंडन करणं, अशा पद्धतीचं अनेक वर्षापासूनचं काम सुरू आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती असतील, अनुसूचित जाती असतील, भटके विमुक्त असतील किंवा ओबीसी असतील, या सगळ्या संवर्गाला आरक्षण मिळतं. परंतु धर्मांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे. वेगवेगळी आमिष दाखवायची, कुठं दवाखान्याचं सामाजिक आम्ही काम करतोय असं वातावरण तयार करायचं आणि तिथून परत लोकांना अडाणीपणाचा फायदा घेऊन, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांना धर्मांतर करायचं, असे प्रकार रोज घडत आहेत. आणि तुम्ही एका बाजूला आदिवासी जमातीचं तर संस्कृती एक वेगळी आहे, संस्कृती आहे जगामध्ये, एक वेगळं राहणसहान, चाली, रीती, रूढी, परंपरा ह्या वेगळ्याच आहेत आणि त्या जतन केल्या पाहिजे. आणि म्हणून काही आदिवासी समाजाच्या आमदार महोदयांनी आणि जनजाती सुरक्षा मंचानी देशभर मागणी केलेली आहे की ज्यांनी धर्मांतरण केलंय तिकडे धर्मांतरण करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एसटीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा, इकडे धर्मांतरण करायचं आणि परत अनुसूचित जातीचा लाभ घ्यायचा, ओबीसीचा, भटके विमुक्तांचा लाभ घ्यायचा. तर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. खरं तर आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना सुद्धा आदिवासी कुटुंबाने धर्मांतर करू नये अशा पद्धतीचं अभिप्रेत होतं. आदिवासी समाजाची संस्कृती लोकप्रिय आहे, आदिवासी माणसाची देवानुसार ओळख होते. प्रश्न जसे 2 मिनिटं, जसे 6 देव आहेत, 4 देव आहेत, आजही बडा देव म्हणजे महादेवाची पूजा केली जाते. आणि या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन ही लोक धर्मांतरण करतायत आणि परत आरक्षणाचा लाभ घेत आहेत. तर माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे की ज्या लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे, जे या संस्कृतीप्रमाणे वागत नाहीत, त्यांनी धर्मांतरणाचे जे इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन असेल त्या सगळ्या चाली रीती त्या जोपासतायत, अशा सगळ्या लोकांच्या आरक्षणाचा लाभ आपण बंद करणार आहात का? नंबर 1. आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची राज्यामध्ये अत्यंत गरज आहे. कारण रोज कोणतरी उठून गावापर्यंत, आमच्या खेड्यापाड्यापर्यंत हा सगळा प्रकार सगळा पोचलेला आहे. मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आमच्या आटपाडीमध्ये तो व्हिडिओ समोर आला आणि माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. म्हणून हजारो लोकांचं धर्मांतरण आटपाडी सारख्या तालुक्यामध्ये होतं. हे तर आदिवासी पट्टाच नाही, असं सगळीकडे हे सगळं पसरलंय.
म्हणून धर्मांतर विरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे. तो सरकार करणार आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे. लोढा साहेब एक मिनिट. माझं जे काही समज आणि आकलन आहे त्यानुसार धर्मांतरण करायचा कायद्याची जी जबाबदारी आहे ती काही लोढा साहेबांवर ते मंत्री म्हणून करू शकतात सूचना, पण तो संपूर्ण विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपण उत्तर देऊ शकता. एक दुसरं म्हणजे आता मी मला वादविवाद वाढवायचा नाहीये मुद्दाम. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की धर्मांतर करून सुद्धा सवलती घेतात, तर आपण एक विसरतोय की नवबौद्धांना धर्मांतर केलं तरी सवलती मिळाल्याचा कायदा केंद्राने आणि राज्यांनी करून अनेक वर्ष झालेली आहेत. त्यामुळे असं आपण एकदम म्हणणं की धर्मांतर केलं म्हणजे संपल्या सवलती, असं होऊ शकत नाही. त्याला आर्थिक आणि सामान्य वस्तुस्थितीला धरून बोलते मी, पॉलिटिकल अजिबात नाहीये. त्याचं कारण असं की शेवटी केंद्र सरकार राज्य सरकारने ठरवलं की धर्मांतर करण्याच्या संदर्भात आम्ही कायदा करणार, तर ते करू नये का करावं हा संपूर्ण धोरणात्मक विषय आहे. तुम्ही तुमचं मत मांडलं तिथपर्यंत ठीक आहे, पण उत्तराच्या अपेक्षेबद्दल आपण मला असं वाटतं की थोडं आपल्या लक्षवेधीच्या कक्षेत जे आहे ते मांडा आपण. माननीय सभापती महोदय, मला लक्षात आलं. जे काही आपण सांगितलं ते अतिशय मान्य योग्य पण आहे. दरेकरांना जे काही धर्मांतरणचा विषय आहे ते जबरन धर्मांतरणवर बंदी आहे. जबरन धर्मांतरण सरकारचे जागरूक आहे आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही. आता माझा जे विषय आहे ते जे ITI मध्ये स्किल डिपार्टमेंटमध्ये जे धर्मांतरण करून प्रवेश घेतात आणि त्याशिवाय ते ओरिजिनल पण प्रवेश घेतात त्यासाठी विषय होता. मला आपसा ते माननीय पडळकर साहेबांना जे विषय मांडलेला आहे त्या विषयावर त्यांच्या सहमती आहे, पण ते मोठा प्रश्न आहे. ते जर सोडील तर सोडतील. आता आपला स्पेसिफिक असा आहे की जे काय 2 लाभ घेता, अल्पसंख्याकाचा पण लाभ घेता आणि आदिवासीचे लाभ घेता, ते कोणाचे लाभावर कोणाच्या हक्कावर गदा मारता हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नक्की आपला ऍड्रेस केला पाहिजे. फक्त आपण ते हा एक धर्मांतरणचा विषय ना राहता आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा विषय आपण असा चालू ठेवला तर काळांतर आदिवासीचे मूळ संस्कृतीचा काय होईल, त्याच्या जे काही आचार विचार त्याचा काय होईल हा पण एक प्रश्न आहे. म्हणून सरकार यावर योग्य विचार करून निर्णय घेतील. हे पण आता असं आहे की एक मिनिट, तुम्हाला फोटोला जायचं नाही का लोढा साहेब? फोटो आहे तिकडे मग ठीक आहे. नाही का मी विचारलं की आम्ही आपले तुम्हाला प्रश्न विचारतोय, बऱ्याच जणांना हात वर करायचंय. दरेकर बोला. सभापती महोदय, हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आदिवासींचं धर्मांतरण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्मांतरण केल्याचं जातं. बोलूया आपण त्या. कारण सभापती महोदय, आपण जे सांगितलं त्या संदर्भातलं मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतो की भारतीय अधिनियम 1935 अंतर्गत भारतीय ईसाईंची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की भारतीय ईसाई वह होगा जो कोई भी ईसाई पंथ को मानता है और यूरोपीय या एंग्लो इंडियन न हो. यानुसार अनुसूचित जनजाति मध्ये जब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई की श्रेणी में आएगा. अंत उसको किसी भी प्रकार के आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा. हे कशातलं वाचलं आपण? सभापती महोदय, हे भारतीय अधिनियम 135 अंतर्गत ईसाई यांच्या संदर्भात आपण बोललात ते रास्त आहे, पण त्या व्यतिरिक्त सभापती महोदय आहे. म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी क्रांतीसूर्य बिरसा मुंडांनाही अशा प्रकारचं धर्मांतरण करू नये अशी त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती. माझ्या स्पेसिफिक 2 मागण्या सभापती महोदय आहेत. या सभागृहामध्ये अनेकदा चर्चा झाले. मागच्या वेळेला सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी या सभागृहामध्ये मागणी केली होती की इथल्या आमदारांना घेऊन जो काही बदल करायचा आहे त्याकरता आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन जाणार का, तर ते आपण या ठिकाणी घेऊन जाणार का हा एक विषय आहे. आणि दुसरं सभापती महोदय, या निमित्तानं मोठं जनजागरण झालंय. आपण बघाल की मुंबईमध्ये जनजाती मंचचा एक मोर्चा निघाला आणि त्यामध्ये धर्मांत मतांतरित होणाऱ्या व्यक्ती व समुदायाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून व आरक्षणाच्या फायद्यातून निष्कासित करण्यात यावे ही मागणी करण्यात आली. ती मागणी आपण मान्य करणार का हा प्रश्न आहे. आणि आपलाच विभाग ITI, अशा किती बोगस आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत
व त्यांच्यावर काय कारवाई आपण त्या ठिकाणी करणार. कारण सभापती महोदय, या ठिकाणी माझी माहिती आहे, आपण बघाल की जवळपास 2011च्या जनगणनेनुसार जवळपास 80 लाख ख्रिश्चन व 12 लाख मुस्लिम असे आदिवासी कुटुंबांचे धर्मांतर झाले असल्याची माहिती खालच्या सभागृहामध्ये आमदार उईके यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून सभापती महोदय, धर्मांतरित कुटुंब दुहेरी पद्धतीने अशा प्रकारचा लाभ घेत आहेत. अशा धर्मांतरित आदिवासींचे आरक्षण आणि इतर लाभ काढून घेण्याबाबत या ठिकाणी अनेकदा विधिमंडळात सुद्धा मागणी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या धर्मांतरित कुटुंबांना लाभ न देण्याबाबत भारतीय संविधान कलम 342 मध्ये 341 कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडे आपण शिफारस करणार आहात का? आणि त्याकरता पुढाकार घेऊन इथल्या आमदारांना हा विषय निकाली लावून आमच्या अनुसूचित जातीच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाचं रक्षण करणार का? त्यांच्या हक्काचा न्यायाचा वाटा त्या ठिकाणी दुसरे घेणार नाही याची काळजी घेण्यासाठी काय करणार आहात? लोढा माननीय सभापती महोदय, माननीय ज्येष्ठ सदस्य श्री प्रवीण दरेकर साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे. माननीय सभापती महोदय, माझे जे समोरचे बसले त्याने पण मी रिक्वेस्ट करू इच्छितो, हा राजनीतिक प्रश्न नाही आहे. आपण कोणीही हा नकारू शकत नाही की आदिवासी संस्कृतीचे रक्षण केला पाहिजे. ते सरकारची ते जिम्मेदारी आहे की सरकार त्याने ते आदिवासी धर्म, आदिवासी रक्षण, आदिवासी संस्कृती त्याच्या पालनासाठी त्याने आपण ते जे काही मदत असेल ते मदत केली पाहिजे. आता आपण मी एक फक्त वाचून दाखवतो. या वर्षी जे 11,710 ITI मध्ये नवीन ऍडमिशन झाले त्यामध्ये मुस्लिम धर्माने कन्वर्ट केलेले, ख्रिश्चन धर्माने कन्वर्ट केलेले त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की मी आदिवासी होते पण आता मी मुस्लिम झाले, तरी पण आदिवासी कोटामध्ये त्याने प्रवेश घेतला नाही, ते तिथे आहे. हा लोकांच्या मनामधला खंत आहे की जे काही आदिवासी ते रिझर्वेशनची लिमिटेशन आहे. आता महाराष्ट्रामध्ये फरक जे काही चालला ते रिझर्वेशनसाठी चालला, आपण सर बघत आहे तो रिझर्वेशनची लिमिट मध्ये आता कोण इतर जातीचे लोक घुसून सुरू केले आणि त्यांच्यासारखे आता इथे 118 असे लोक आहे की ते आपला कोणी धर्मी नाही सांगता, आमचा काय धर्म नाही आहे. हे कसा चालणार महाराष्ट्रामध्ये? हा देशामध्ये आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र सरकार प्रतिबद्ध आहे. आदिवासीच्या नावावर कोणाने काही इतर आदिवासीचे हक्कामध्ये गदा गाऊन काय लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की या सरकार त्यामध्ये काय काय निर्णय करणार. पण इकडे हात वर केला नाही नाही, एक मिनिट. कपिल पाटील विरोधी पक्षनेते. हा नाही हरकत नाही. आता विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या. सभापती महोदय, याच्यात माझा एक छोटासा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदयांना. धर्मांतरण वगैरे याविषयी स्वतंत्र कायदे आहेच, परंतु विशेषतः आदिवासी बांधवांना काही मिशनरीकडून तेल देणे, पाणी देणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या चर्चमध्ये प्रकार होत असतात आजाराच्या नावाखाली, एक अंधश्रद्धा म्हणून. मग अशा पद्धतीनं आदिवासी बांधवांच्या शिक्षण कमी असणाऱ्याचा एक हेतू साध्य करून मग अशा पद्धतीनं काही मिशनरी आणि काही संस्था काम करत असतात. विशेषतः तेल पाणी देणे आणि त्याच्यातून आजार बरं होणं, मग काही वेळेस लग्न जमणं असं सुद्धा सांगतात, मुलगा पास होणं असं सुद्धा सांगतात. वाटतं याच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी सरकार पाऊल उचलेल. महोदय, मैं विरोधी पक्ष नेते माननीय अंबासाहेब दानवेचे आभार मानतो की त्याने राजनीतीची पातळी सोडून एक अतिशय चांगला विषय चांगली रीतीने मांडला. त्यांच्या जे काही सुझाव आहे ते स्वीकार्य आहे. ते यावर जे काही बलजबरी प्रकारे ते धर्मांतरण होत आहे त्यावेळी त्यासाठी सरकार सजग आहे आणि त्यासाठी सरकार योग्य पावलं उचलणार. ठीक आहे. मला असं वाटतं स्पेसिफिक प्रश्न विचारल्यामुळे स्पेसिफिक उत्तर आलेलं आहे. राजवंसिंह प्रवीणजी राजवंसिंह प्रत्येक सभासदांना मला थोडं द्या. तुम्हाला आदरणीय सभापती महोदय, पाटलांची हरकत आहे त्याच्यानंतर तुम्हाला देते. आदिवासी त्याने देते. एक परंपरा है, एक संस्कृति है. जिस संस्कृति को धर्मांतर करके जो मूल आदिवासी हैं उनके रिजर्वेशन को लेने का काम जो दूसरे लोग कर रहे हैं उसका जतन करने का काम ये महाराष्ट्र सरकार का कर्तव्य है.
मेरा प्रश्न ये है कि मंत्री जी उत्तर तो अच्छा दे रहे हैं, लेकिन इसके ऊपर ठोस कार्रवाई कब करेंगे, कब इसके ऊपर आप इम्प्लीमेंटेशन करना शुरू करेंगे? जब 1969 में ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी ने यह सुझाव दिया है कि राज्यों ने इस प्रकार से करना चाहिए, तो इसके ऊपर ठोस कार्रवाई आप कब से करेंगे, मैं वो जानना चाहता हूं। माननीय राजनजीने जे विषय मांडला ते माझ्या पण मनाचा विषय आहे, पण जसा माननीय सभापती महोदयाने सुचवला की हा माझे खात्यामध्ये नाही आहे, म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या चर्चा करून या विषय कसा आपण पुढे जाऊ शकता त्यावर योग्य निर्णय करून या सदनमध्ये मी ठेवू. ठीक आहे. कपिल पाटील. महोदया, त्यांनी हरकत घेतली. खडसे साहेब कपिल पाटलांची हरकत आहे. हरकत. कपिल पाटील उभे. धन्यवाद सभापती. खडसे साहेब सॉरी. सभापती महोदया, माननीय मंत्री महोदयांनी लक्षवेधीवर जे लेखी उत्तर दिलंय त्यालाही माझा आक्षेप आहे आणि आता त्याने जे उत्तर दिलं त्यालाही आक्षेप आहे. भारतीय संविधानाला हे सभागृह कटिबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे. संविधानातील तरतुदींनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्याशी विसंगत कोणतीही भूमिका संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला घेता येत नाही. आणि माननीय मंत्री महोदय संविधानाचं तो उल्लंघन करतायत, पण लेखी उत्तरात भारतीय संविधान असं सांगतं आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये की धर्मावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही आणि या देशामध्ये धर्माधारित सवलती मिळत नाही. मात्र आता अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये जी वर्गवारी दिली आहे दुसऱ्या पानावर 17/2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीतील धर्मनिहाय उमेदवारांची यादी, ही यादी कशी काय तुम्ही देऊ शकता? काय संबंध याचा? तुम्ही धर्मभेद करण्याचा कुठून सुरुवात केली? अनुसूचित जमाती या जमाती असतात, जमातीला धर्म नसतो. कोणता धर्म पाळायचा, उपासनेचा धर्म हा त्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिगत अधिकार आहे. धर्माधारित प्रवेश दिल्याची यादी तुम्ही देता, लेखी देता, यावरच माझा आक्षेप आहे. हे सरकार धर्मावर आधारित भेदभाव करतं, हा माझा मुख्य आक्षेप आहे. नंबर 1. आणि नंबर 2 की जी मागणी लक्षवेधीत त्यांनी केली त्यांना अधिकार आहे सदस्यांना, मी त्याबद्दल आक्षेप घेत नाही. मागणी कोणती करता येते, संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे, परंतु शासनाला निष्कासित करता येण्याचा अधिकार दिलेला नाहीये. धर्म बदलल्याने जात आणि धर्म जमात बदलत नसते. आदिवासींच्या जमातीचं आणि त्यांच्या धर्माचं संरक्षण झालं पाहिजे, पण त्यांचं ब्राह्मणीकरण, त्यांचं हिंदूकरण किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण त्याचा सरसकट हिंदूंमध्ये गेले तर मान्य, मुसलमान झाले तर अमान्य, ख्रिश्चन झाले तर अमान्य, किंवा आणखीन त्यांनी तिसरा धर्म स्वीकारला तर अमान्य, बौद्ध झाले तर अमान्य, हे चालणार नाही. त्यामुळे हा भेदभाव करता येत नाही. बरं, तुमची हरकत पूर्ण करा. माझी आक्षेप आहे की मंत्री महोदयांनी त्यांचे उत्तर मागे घ्यावं, तात्काळ मागे घ्यावं. हे ताबडतोब हरकत पूर्ण करा. आपण मी हरकत पूर्ण करतो. माझी मागणी आहे की हे तात्काळ मागे घ्यावं. नंबर 1 लेखी उत्तर धर्माधारित वर्गवारी तुम्ही ती लेखी दिलेली आहे, तुम्हाला अधिकार नाही आहात. आणि नंबर 2 तुम्ही त्यानंतर जे करता आहात अशा पद्धतीचं आश्वासन देण्याचा अधिकार नाही. तुम्ही राजकीय सभेत करा ना भाषण, आमचं काय म्हणणार, पण हे सभागृह आहे, हे संविधानाने प्रतिबद्ध सभागृह आहे. या सभागृहामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. ही माझी हरकत आहे. ठीक आहे. तुम्हाला एक मिनिट जरा हरकतीवर सगळ्या सभागृहाला रुलिंग पाहिजे असेल तर मी नाही, आधी सरकारचं म्हणणं ऐकून घ्या, मी देते ना रुलिंग देतो. या ठिकाणी सन्माननीय दरेकरजी, सभागृहाला असं वाटत असेल त्यांना की मी रुलिंग द्यावं त्याच्यावर, तर मुद्दा एकच आहे की उत्तरात काय आहे ते योग्य आहे की नाही याच्यावरती मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. परंतु आपण जाती धर्मनिहाय विश्लेषणात आकडेवारी देऊ शकतो की नाही याच्यावर मी माझं रुलिंग देऊ शकते. तर त्याच्यामुळे दरेकर, तर तुम्हाला आधी प्रश्न विचारायचा आहे. खरं तर यांनी स्पष्टीकरण दिलं असतं, त्यांच्या म्हणणं काय ते बरं झालं असतं आणि मग तुम्ही बोला असं मला वाटतं. धन्यवाद सभापती महोदय. माननीय सदस्य कपिल पाटील यांनी जे काही विषय मांडला आधी 4 लोकांना त्या बोलायचंय, फक्त मी 12:30 त्यांच्या वाजता माहितीसाठी संपायचंय. मी त्यांच्या चर्चा खोलीमध्ये जाणार नाही. हा जे काही फिगर्स आलेला आहे हे फिगर्स मी केलेला नाही. हे फिगर्स महाराष्ट्र सरकारच्या जे डिपार्टमेंट आहे, आदिवासी डिपार्टमेंट आहे, त्यांच्यातर्फे आलेला विषय आणि त्यांचे ते पूर्वीपासून त्यांची सरकार होती, जे सरकारमध्ये कधी ते होते
त्या सरकारच्या वेळी जे काही विषय होता ते विषय इथे मांडलेले आहे. यामध्ये ते जे ऍडमिशन घेता त्याने स्वतःच्या जाती धर्माच्या प्रत्येक मध्ये नोंद होती. त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे. मी काय करू त्यासाठी? अध्यक्ष महोदय, आम्ही काय काय बात देऊ? माननीय अध्यक्ष, माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, कपिल पाटील साहेब तुम्ही बसा खाली. त्यांचं उत्तर झालं मी बोलतो. अहो, पूर्ण करू दे ना. तुम्ही असं गोंधळ घालू नका, हे असं बरोबर नाहीये. ते कपिल पाटीलजी त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर मी आहे ना इकडे. असं नाही की तुम्ही एकमेकाशी लढताय दोघं. थांबा, बोला. मूळ प्रश्न वेगळा आहे. मूळ प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय वेगळा आहे. हा विषय थांबा हो दरेकर, चला भाई चला. माननीय सभापती महोदय, आता नका बोलू बसून. चला थांबा जरा. आदिवासींचा विचार करा. चला. माननीय सभापती महोदय, माननीय निरंजन डावखरे साहेबांनी अतिशय चांगली लक्षवेधी मांडली. हा समाजाचा प्रश्न आहे. त्यामध्ये राजनीतिक आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर काही बरोबर नाही. हा फक्त असा प्रश्न आहे की जे मूळ आदिवासी संस्कृती आहे ज्याच्या रक्षणासाठी सरकारची जबाबदारी आहेत की नाही, त्यांचे माझा फक्त असा विचार असा सांगायचा आहे की यामध्ये आपण काय जाती धर्मचा भेदभाव करत नाही. जे काही आपला कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, त्यामध्ये आपण काही संविधानच्या विरोध जात नाही. संविधान मध्ये जे काही निहित आहे तेच सर्वोच्च आहे. म्हणून फक्त इथे असा प्रश्न आहे की जो दोन्ही लाभ घेतात ते हे काय संविधान मध्ये आहे का? काय आपण आदिवासीचा लाभ पण घ्यावा ना? मी एक मिनिट थांबा. माननीय सभापती महोदय, तुम्ही खाली बसा. माननीय सभापती महोदय, मला संरक्षण द्या. हे पहा, असं नाही चालणार वगैरे बोलायचं नाही. तुम्ही खाली बसा, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर मी रुलिंग देते. अहो पण ठीक आहे. अहो त्यांच्या उत्तरावरती तुम्ही बोला ना नंतर. तुम्ही अडवता का बोलताना? असं नाही बरोबर. नाही, सगळे खाली बसा. तुम्ही आधी कपिल पाटील तुम्ही खाली बसा. तुम्ही आधी खाली बसा. तुम्ही त्यांनी बोलल्यावरती आपल्या चर्चेसाठी सभागृह आहे का? आरडाओरडा करून त्यांचं तोंड. तुम्ही लोकशाहीवादी आहात ना, मग बसा बरं खाली. चला, तुम्ही फार लोकशाहीवादी आहात. तुम्ही खाली बसा आधी. चला पूर्ण करा. महोदय, हा प्रश्न फार वेगळा होता. कोणाच्या फुटामध्ये काय मला काय माहित नाही. माझ्या फक्त असा, मी अध्यक्ष महोदय, सभापती महोदय कन्क्लूड करतो. यासाठी इथे चर्चा जास्त होऊ नये म्हणून मी एक रिटायर्ड वाईस चान्सलरची अध्यक्षतेमध्ये एक समिती आपण निवडणूक करणार आहे. त्या सर्व फॅक्टरी स्टडी करून राज्य सरकारमध्ये ठेवतील. राज्य सरकार यावर योग्य निर्णय घेतील. एक मिनिट. कपिल पाटलांनी जो मुद्दा मांडलाय त्याचं मला जे वाटतंय ते अनुभवाच्या आधारे मी रुलिंग देऊ नको का खडसे साहेब? कारण परत कपिल पाटील नाराज राहिले मला आवडणार नाही. त्यांनी हरकत मांडलेली आहे आणि ती महत्वाची हरकत आहे, संविधानिक हरकत आहे त्यांची. पण मग तुम्हाला हरकतीवर बोलायचंय का? नाही ना. मग मी पण आता असं आहे की एका सदस्याने हरकत मांडल्यावर त्याच्यावरती मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि मी सभापती स्थानावर आहे, त्यामुळे तुम्हाला थांबायला पाहिजे 2 मिनिटं तरी. ऐका आता, हे पण महत्वाचं असं की आपला आर्थिक पाहणी अहवाल येतो. आपण सगळेजण सभागृहात आहात. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो, केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो. त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या नुसार कुठल्या धर्माचे किती मुलं जन्माला आलेली आहेत याची माहिती असते ना, सेन्सस मध्ये असते. ते प्रश्न जो विचारला त्याची माहिती त्यांनी दिली. आणि दुसरं, अनुसूचित जाती जमातीच्या पैकी तुम्ही बोलाल तर अनुसूचित जाती जमातीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले सुद्धा काही अनुसूचित जाती जमातीत समावेश करावा. उदाहरणार्थ खाटीक असं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा वेळेला धर्माच्या आधाराने अनुसूचित जातीचा उल्लेख करता येत नाही. हा जो तुमचा आक्षेप आहे तो मला अयोग्य वाटतो. याचं कारण असं की अनेक सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्याच्याबद्दलचा समावेश केलेला असतो आणि त्यांनी ती मागणी केलेली आहे, त्याच्यानुसार त्यांनी ती दिलेले एक भाग. दुसरा भाग असा, मी परत सभागृहाला विनंती काय करते की धर्मांतर करायचं का करायचं नाही, काय करायचं, वैयक्तिक करायचं, सामूहिक करायचं, हा सगळा संपूर्ण तात्विक, वैचारिक, आध्यात्मिक विषय आहे सगळा. पण तसाच तो कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय आहे. आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते जे बोलले की प्रलोभन दाखवून धर्मांतर, ह्या मुद्दा जो आहे तो कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा आहे का नाहीये?
आज मुलींचं ट्रॅफिकिंग होतंय का नाही होतंय काही ठिकाणी, ठीक आहे, अतिशयोक्त प्रमाणात थोडं त्याच्या एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे येत असेल, पण या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. तर मला असं वाटतं की याचं गांभीर्य जाऊ नये या दृष्टीने निरंजन डावकर यांची जी लक्षवेधी आहे त्यामधल्या आदिवासींच्या संदर्भात त्यांना त्या सवलती देता येतात की नाही याच्याबद्दल दरेकरांनी अधिसूचना सुद्धा वाचलेली आहे. हो, आता त्याच्यावरती काय करायचं याच्यावर माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून समिती करतायत. तर तिथे आपण सगळे ते आक्षेप आपले जे आहेत ते आपण जरूर नोंदवू. मुद्दा असा आहे की आदिवासींना त्यांनी तो फायदा घेतल्यामुळे बाकीच्या आदिवासींवर अन्याय होतो का, धर्मांतर केलेल्या आदिवासींना सुद्धा त्याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत का काय, हा संपूर्णपणे धोरणात्मक मुद्दा आहे. याच्यावर आपल्याकडे जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला आपण सविस्तर मतं मांडूया. पण अन्यथा याच्यावरून इथे वादविवाद तुम्ही करू नये असं मला वाटतं. तरी मी बोलायला परवानगी देते सगळ्या जणांना, पण दरेकर आता तुम्हाला शेवटची परवानगी देते मी आजच्या म्हणजे आता सत्रामध्ये, कारण इकडे खडसेंना बोलायचंय, अमोल मिटकरींना बोलायचंय, भाई जगतापांना बोलायचं, मग यांना मी कधी बोलायला देणार. बोला चला. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही म्हणून मी आपल्याकडे विनंती केले. सभापती महोदय, आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतरीत व्यक्तींना डिलिस्ट करणं ही काळाची गरज झालेली आहे. माझी डिलिस्टिंगची मागणी आहे. आणि भाई, ही माझी मागणी नाही. काँग्रेसचे खासदार स्वर्गीय कार्तिकराव ठराव यांनी 1967 रोजी पहिल्यांदा संसदेमध्ये धर्मांतरण थांबवण्याचा डिलिस्टिंगचा विषय मांडला काँग्रेसच्या खासदारांनी. आणि त्या दिवसापासूनच धर्मांतरण केलेल्यांना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे यासाठी खरे प्रयत्न सुरू झाले. आणि त्यामुळे जर धर्मांतर थांबले अथवा थांबवायचे असेल तर या ठिकाणी डिलिस्ट करणे ही जनजाती समाजाची गरज आहे. त्या संदर्भात आपण काय करणार आहात याचं उत्तर आलेलं नाही. ते उत्तर द्यावं. कमिटी नाही, त्या संदर्भात कमिटीचं करतील. आणि आमदारांना घेऊन जे खालच्या सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात आपण या संदर्भात केंद्र सरकारशी संवाद साधून काय करणार आहात. आता मी खडसे साहेबांना बोलायला देणार आहे, पण ऐका, मी सगळ्यांना देणार नाही परवानगी. खडसे साहेब आणि भाई जगताप दोघांनाच देणार, कारण 12:25 मला संपवून पुढचं प्रश्नोत्तराचं सुरू करायचं. तुम्ही थोडं माझ्याही अडचण लक्षात घ्या त्याच्यामध्ये. काय नाही बोलता. ज्येष्ठ सदस्य श्री प्रवीण दरेकर साहेबांनी जे मुद्दा मांडला त्यामध्ये आपण एक समिती जे रिटायर्ड व्हाईस चान्सलरची अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करणार आहे, या समितीमध्ये आपण प्रत्येक दलाचे एक सदस्याने घेऊन किंवा ते संख्यानुसार घेऊन आणि ते समितीमध्ये हा विषय पहिले त्याने पण घेऊ, ते आपले सदस्य हा विषय आपण करून त्यामध्ये योग्य निर्णय करू. त्यांनी सांगितलं ना ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. खडसे साहेब बोला चला. कपिल पाटील आता थांबा तुम्ही. मी चर्चा ऐकतोय बऱ्याच वेळापासून. मुळामध्ये याच्यापेक्षा जास्त मी लोकशाहीवादी होऊ शकत नाही. आपण काही मत व्यक्त केलं, मंत्री महोदयांनी काही मत व्यक्त केलं. मुळामध्ये धर्मांतर करणं किंवा न करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे, त्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. माझा 2 प्रश्न या ठिकाणी आहे. एक तर जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये. जर धर्मांतर बंदी कायदा मी 10 मिनिटासाठी वेळ वाढवते या चर्चेची. 10 मिनिटासाठी वेळ वाढवते नंतर. धर्मांतर बंदी कायदा आपण आणू शकत नसू, केंद्राच्या अधिकारात असेल किंवा आपल्या अधिकारात असेल. निंबाळकर साहेबांच्या शेजारी जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये. जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये, प्रलोभन दाखवून होऊ नये, गुंडागर्दी करून होऊ नये किंवा अशा स्वरूपाच्या काही प्रलोभन दाखवून होऊ नये यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? कायदा केला पाहिजे. अशा रीतीने येतात, प्रलोभन दाखवतात आणि नंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करतात, तर याच्यावर बंदी आणली गेली पाहिजे. यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? एक. दुसरं असं आहे की आपण मुद्दा मांडला या ठिकाणी की जर बाय बर्थ म्हणजे जन्माने तो जर आदिवासी असेल तर त्याला आदिवासीच्या सवलती मिळणारच, त्या शेवटपर्यंत मिळणार. जर जन्माने असेल तर घटनेमध्ये लिहिलं आहे, राज्य घटनेची ते तरतूद आहे. पण यामध्ये प्रश्न जर तुम्ही आता म्हटलंय की आम्ही त्या ठिकाणी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याच्या सवलती आम्ही बंद करू अशा स्वरूपाचा जर विषय आला तर मग या ठिकाणी आमच्याकडे जळगाव जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तडवी भिल्ल हे मुस्लिम समाजामध्ये पठाण म्हणून झालेले आहे, आपल्या मुस्लिम समाजात गेलेले आहे आणि त्या वर्गाला राज्य घटनेने मान्यता दिलेली आहे. म्हणजे घटनेनं मान्यता दिलेल्या एसटी म्हणून तो मूळ भिल्ल आहे, तो आदिवासी आहे. आजही त्याच्या काही उतारावर पाहिलं तो हिंदू आहे, हिंदू तडवी भिल्ल असा लिहिला जातो आणि तो आदिवासींच्या सगळ्या सवलती घेतो जरी तो मुस्लिम असला.
आता हे सगळं मुस्लिम धर्माचं पालन करत असताना ज्यावेळेस आपण असा जर निर्णय घेत असू तर मग या तडवी भिल्ल समाजाचा जो तडवी मुस्लिम झालेला आहे याच्याही सवलती बंद होण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करणार का? असे आपण करू शकणार नाही, कारण राज्यघटनेमध्ये तसे तरतूद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल, अनेक प्रश्न निर्माण होतील. या संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका आहे ती अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. नेमकी भूमिका असली पाहिजे. राज्यघटनेमध्ये जी तरतूद आहे घटनात्मक अधिकार फंडामेंटल राईट आहे. मी जन्माला ज्या ठिकाणी ज्या जातीमध्ये आलो त्या जातीच्या आधारावर मला सवलती मिळतील, मला धर्माच्या आधारावर मिळणार नाही. त्यामुळे या सवलतीच्या संदर्भामध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे. दुसरं, मी मगाशी सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे. यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून असेल तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का? सभापती महोदय, माननीय ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे साहेबांनी अतिशय चांगला विषय मांडला. आता माननीय दानवे साहेबांनी पण मांडला, आपण पण मांडला की जबरन धर्मांतरण, लोभ लालचे धर्मांतरण ते बंद केलं पाहिजे. आता इथे पूर्ण सर्व दल मिळून आता असा निर्णय केले तो नक्की होईल. आपण आपले जे काही 5-7 प्रमुख दल आहे त्याने सर्वांनी एकत्र होऊन निर्णय केला की जबरन धर्मांतरमध्ये प्रतिबंध घातला पाहिजे तर नक्की होईल. पण त्या खोलीमध्ये आज मी जात नाही. माननीय सभापतीमध्ये सांगितलं ते माझा विषय नाही. फक्त जे आपण जे सांगितलं की ते धर्मांतरण करून संविधान अंतर्गत ज्याने धर्मांतरमध्ये ते सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये हा सरकार काय करू इच्छित नाही, काय इंटरफिअर करू इच्छित नाही. संविधान आपला सर्वांसाठी सर्वोपरी आहे. आपण सर्वजण संविधानमध्ये राहून आपला नियम मानता, तयार करता, नियम मानता. हा विधान परिषद पण त्यामध्ये काम करता. आता जे काही संविधानमध्ये आहे त्याबद्दल मी काय बोलणार पण नाही, माझा हक पण नाही. फक्त माझी लिमिटेशन माझ्या मत असं आहे की जे काही आदिवासी मूल धर्म सुरक्षासाठी जे काही केलं पाहिजे, आदिवासी धर्मासाठी काय काही केलं पाहिजे ते पण सरकारची जिम्मेदारी आहे. तो त्यासाठी काय मधला मार्ग काढायचा त्यासाठी आम्ही एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर आणि सर्व राजकीय दलाचे प्रतिनिधी घेऊन एक समिती तयार करून त्या समितीच्या योग्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सरकार यावेळी योग्य निर्णय संविधान अंतर्गत राहून घेतील.